प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून आपण बघू शकतात की मोठ्या संख्येने इथं महिला इथं उपस्थित आहेत आणि आजही महिलांमध्ये तेवढी उत्सुकता आहे की नेमकं स्टॉल मध्ये जे महिला बचत गटांमार्फत आणलेले पदार्थ किंवा वस्तू आहेत ते महिला बचत गटांनी स्वतःच्या हातानेच बनवलेले पदार्थ आणि वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी आजही इथं महिलांची मोठी गर्दी आपल्याला बघण्यासाठी मिळत आहे। अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा इथून आलेले एकूण 60-70 बचत गटांचे स्टॉल इथं आज लावलेले आहेत। आरोग्य विभागामार्फत इथं आरोग्य तपासणीचे कॅम्प लावण्यात आलेले आहेत आणि इथं कॅम्प मध्ये तुम्ही बघू शकता की बीपी आणि शुगर वगैरे हे तपासणीसाठी डॉक्टर इथं उपस्थित आहेत। तर आपण बघू शकता जी स्ट्रॉबेरी दुकानात 100 ते 150 रुपये पावशेर मिळते त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून ते फक्त अवघ्या अल्प दरात 50 रुपये मध्ये पावशेर आणि एकदम म्हणजे फ्रेश असं स्ट्रॉबेरी इथं उपलब्ध करून दिलेली आहे। वेगवेगळ्या तालुक्यांमधून इथं बचत गट आपले वस्तू किंवा पदार्थ विक्री करण्यासाठी आणलेले। तर असंच एक स्टॉल आपण इथं बघू शकतो की त्यांनी स्वतः घरी बनवलेले काय काय पदार्थ आणलेले त्यांच्या करण्याविषयी। आपलं नाव काय? संगीता सुरेश खरडे, मालदा। कुठून आलेले तुम्ही? आम्ही मालदा। कोणता तालुका? तळोदा। तर तुम्ही तळोदाहून आलेले आहेत, काय काय आणलेलं आहे तुम्ही? मकाचे पापड, ज्वारीचे पापड, नागलीचं आहे, मक्कीचा पीठ आहे। कार्यक्रमात गेलेले आहेत का अगोदर? पहिल्यांदा नंदुरबार गेले, नंतर तुम्हाला कसं वाटलं की मदत करतायत का सगळे जे सीसी आहेत ते सगळे मदत करतात तुम्हाला? मदत करतात। तुम्हाला आता विक्री कशी करायची काय करायची त्याचा अनुभव येतोय? आता आलो आम्हाला म्हणून खालं। तळोद्याहून काही महिला आहेत ते बचत गटामार्फत इथं विक्री करण्यासाठी आले। इथे शहाद्याचे जे सीसी आहेत त्यांनी त्यांना भरपूर मदत केलेली आहे। चांसैली क्लस्टर मधून सुद्धा पिंपळडे आणि वाघाड्या गावाहून महिलांनी आपल्या हाताने बनवलेले पदार्थ घेऊन आलेले आपण बघू शकतायत। महिला बचत गट कडनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। तसेच जे चांसैली क्लस्टर आहेत, विभाग आहेत, तिथूनही काही बचत गट आपल्या हाताने घरगुती तयार केलेले जे खाद्यपदार्थ आहेत ते आणलेले आहेत आणि त्यांनाच आपण विचारू नेमकं काय आपलं नाव कुठले काय? सुलभा काशीनाथ पाटील, दामादा, हरिओम बचत गट आहे आम्ही। बचत गट तर तुम्ही काय आणलेले आज चिवडा आणलाय आम्ही, चवयाचे टेस्ट आहे अलग अलग आणि केळीची कीस आणली फराळाची, मक्कीची कीस, शिवाळे आणले आणि उपासाचं पीठ आणलंय। तुम्हाला हे प्रेरणा हे मार्गदर्शन कोणी केलेले, कोण करत राहत? गोसावी सर। तर आपण बघू शकताय की महिला यांना वेळोवेळी मार्गदर्शन वरिष्ठांकडनं होते, त्यांना वेळोवेळी निधी कसा उपलब्ध होईल, निधी कसा मिळतो याचेही त्यांना नेहमी मदत करणारे त्यांचे जे समन्वयक आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलून घेऊ। सर, आज जे महिला आहेत त्यांनी रोजगार निर्मिती झालेली आहे, कुठेतरी आज बाहेर निघाले आहेत आणि त्यांनी वस्तू पण आणलेल्या आहेत। तर तुम्ही कसं मदत केली त्यांना आणि कसं त्यांना मार्गदर्शन केलं? दामोदरचा आमचा हा स्वयंसहायता गट आहे। तर या समूहाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत आम्ही 3,20,000 रुपयाचं चिवडा बनवण्यासाठीचं अर्थसहाय्य केलेलं होतं। त्याच्या माध्यमातून त्यांनी चिवडा बनवण्याचं काम केलं। त्याचबरोबर त्यांना या प्रदर्शनातून त्यांना कल्पना सुचली की गव्हाचं पीठ हे पण पीठ त्यांनी आणलेलं आहे की या प्रदर्शनामधून त्यांना एक थोडी चेतना मिळते की बाजारामध्ये काय विकतं, बरोबर ते तयार करतायत। त्यांना आमच्या अर्थसहाय्यामुळे त्यांचं एक मनोबल उंचावलेलं आहे। स्वतः तयार करून स्वतः विक्रीचा अनुभव त्यांना येतोय आणि त्याच्यातनं 2 पैसे त्यांना मिळत आहेत। शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पोद्दार साहेब इथं यांनी वारंवार इथं भेट देत आहेत, सगळं माहिती घेत आहेत, काय सुरू आहे काय नाही, कुठं कमतरता आहे हे स्वतः येऊन इथं भेट देत आहेत। आपण तुम्हाला कसं वाटलं हे स्टॉल लावलेले नियोजन आणि काय तुम्ही आवाहन करू इच्छिता? या जिल्हास्तरीय उमेद अभियान मार्फत सरस प्रदर्शन जे आयोजित करण्यात आलं आहे
आम्हाला असं वाटलं नव्हतं की बा एवढा प्रचंड उत्स्फूर्त उत्साह आणि प्रतिसाद या शहादा नगरीमध्ये महिलांच्या आणि लोकांच्या आम्हाला लाभेल. आम्हाला अतिशय सांगताना आनंद होत आहे की महिला बचत गटांनी निर्माण केलेले आपले विविध प्रॉडक्ट्स जे आहेत ते या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि ते पाहण्यापासून तर खरेदी करण्यापासून प्रचंड इथल्या शहादा नगरवासियांच्या प्रतिसाद बघता निश्चितच आम्हाला पुढे याच्यापेक्षा जास्त व्यवस्था करून सरस प्रदर्शन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल या पाठीमागे प्रयत्न करावा लागेल आणि आम्ही प्रयत्नशील राहू. जे बचत गटांनी इथे विविध स्टॉल आणलेले आहेत, त्याच्यात काही जेवणाचे स्टॉल आहेत, तर आम्हाला असं दिसलं की तुम्ही सुद्धा ते आस्वाद घेतलेला आहे. कसं वाटलं जेवण? अतिशय सुंदर महिलांनी बनवलेलं अन्न शाकाहारी असेल मांसाहारी असेल अतिशय स्वादिष्ट. आणि आम्ही ही माहिती घेतली आहे की संध्याकाळी ज्या वेळेला लोक फिरण्यासाठी येतात आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी येतात तर निश्चितच रात्रीचं जेवण हे येथेच करून आस्वाद घेऊन बचत गटांना मोटिवेशन करण्याचे काम नागरिकांमार्फत होत आहे.